आज आम्ही या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी जीएसटी बद्दल जीएसटीचा फायदा व्यापाऱ्यांना किंवा ग्राहकांना कशा पद्धतीने होईल यासाठी आज आम्ही मीटिंग ठेवली होती आणि व्यापाऱ्यांचे म्हणणं आम्ही ऐकून घेतलेलं आहे. आणि आता आम्ही आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश पाटीलजी आम्ही मिळून ग्राहकांच्याकडे सुद्धा जाऊ, त्यांचे काय काय प्रश्न ते ऐकून घेणार आहेत. अनेक लोकांनी अनेक वेगवेगळ्या तक्रारी केल्या. पुढच्या महिन्यापासून यांच्या सगळ्या तक्रारीचं निवारण आम्ही जीएसटी ऑफिस किंवा एखाद्या ठिकाणी निवडून 2-2 महिन्यामध्ये आम्ही करू. आणि लोकांना फायदा झालेला आहे, मोदीजींमुळे फायदा झालेला आहे. धन्यवाद मोदीजी म्हणून हा कार्यक्रमाची आम्ही सुरुवात करू, तो पुढे जनतेपर्यंत नेणार. आज इथे आपल्या बेलापूर मतदारसंघाचे आपल्या लाडके आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून ग्रोमाचे आमचे अध्यक्ष भानुशालीजी आणि त्यांच्या टीम यांच्या माध्यमातून या ठिकाणी जीएसटी वर चर्चा आयोजित केली आहे. आता ही चर्चा का ठेवलेली आहे? या चर्चेसाठी फक्त आमदार मंदाताई म्हात्रे उपस्थित राहिल्या नाही, तर त्यांनी जीएसटीचे ऑफिसर्स या ठिकाणी बोलवले. सगळे व्यापारी वर्ग या ठिकाणी आला. आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जो निर्णय घेतलेला आहे तो सामान्य घटकांसाठीचा निर्णय घेतलेला आहे. सामान्य घटकांना त्या ठिकाणी नागरिकांना ज्या ज्या गोष्टी महागड्या वाटतात त्या वस्तूंवरचा जो जीएसटी होता आणि त्याच्यामुळे त्या महाग वाटत होत्या त्या आता स्वस्त करण्यासाठी किंवा त्यांना दिलासा देण्यासाठी किंवा त्यांची बचत होण्यासाठी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी काय केलं पाहिजे, तर जीएसटी ही 28% त्या ठिकाणी 12% आलेली आहे, 12% 5% आलेली आहे, 5% 0% आलेली आहे. अशा पद्धतीने जीएसटी कमी करून सामान्य घटकांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा न्याय दिलेला आहे, त्यांना केंद्रबिंदू मानलेला आहे. व्यापाऱ्यांना देखील त्या ठिकाणी मदतीचा हात पुढे आलेला आहे. अशा पद्धतीनं जो जीएसटीच्या माध्यमातून कर प्रणाली होती ती कमी केल्यामुळे सामान्य नागरिकांना न्याय मिळणार आहे. तीच चर्चा आज लाडके आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून व्यापारी वर्ग आणि सामान्य जनतेला नक्की काय त्यांना फायदा होणार आहे हा परिसंवाद आहे. ह्याच्यातून चर्चा, जनजागृती, सगळ्यांना कळलं पाहिजे की निर्णय काय झाले. आमदार आपल्या त्यांची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे, परंतु ती जबाबदारी सगळ्यांनी आपण आमदार म्हणूनच त्या ठिकाणी पार पाडली पाहिजे. अशा पद्धतीनं आज या ठिकाणी परिसंवाद ठेवलेला होता. मी आपल्या लाडके आमदार मंदाताई म्हात्रे यांचं मनापासून मी त्यांना धन्यवाद देईन. आमचे सर्व अधिकारी त्यांच्या शब्दाखातर या ठिकाणी येऊन त्यांनी देखील चांगल्या प्रकारे अनेक व्यापाऱ्यांनी इथं प्रश्न उपस्थित केले आणि ते प्रश्न जेन्युइन होते. जो व्यापाऱ्यांना प्रत्येक व्यापाऱ्याला कदाचित त्रास होणार होता त्याची उत्तरं त्यांच्या मार्फत त्यांना मिळाली. काउन्सिल सारख्या ठिकाणी जीएसटीची काउन्सिल व्हावी जेणेकरून तो विषय सामान्य व्यापाऱ्यांना त्रास कसा होतोय त्याची माहिती तिथं काउन्सिलमध्ये येईल. ते देखील आमदार मंदाताई म्हात्रे यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की आता ह्या पुढे दर 1 महिन्यात 2 महिन्यात अशी काउन्सिल होईल की ज्याच्यामध्ये सगळे मेंबर्स उपस्थित राहतील आणि त्यांच्या व्यापाऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांना त्या ठिकाणी चालना देण्याचं काम आपल्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून पण आम्ही जाणार. आणि आता ह्या पुढची स्टेप ही ग्राहकांची आहे. जो ग्राहक त्या ज्या दुकानात जातो जी वस्तू त्या ठिकाणी घेणार आहे ती वस्तू त्या ठिकाणी जर 18% 5% आलेली आहे, 5%चा कर प्रणाली 0% आलेली आहे, तर नॅचरली 100 रुपयाची वस्तू त्याला जर 50 रुपयात मिळत असेल तर तो त्याचा फायदाच आहे. आणि म्हणून आम्ही आता व्यापाऱ्यांच्याकडे जे ग्राहक येतात त्या ग्राहकांना देखील विचारपूस करणार आहोत. ह्या कर प्रणालीमुळे तुमचा काय फायदा झाला. आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजीनं संपूर्ण देशामध्ये ही कर प्रणाली अडॉप्ट केलेली आहे. जीएसटी कमी करून ग्राहकांना न्याय दिलेला आहे. हा ग्राहकांपर्यंत पोहोचला पाहिजे. ग्राहकांची आम्ही विचारपूस करून धन्यवाद मोदीजी अशा पद्धतीची संकल्पना घेऊन आम्ही पुढे चालना आपल्या लाडके आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून